पुण्यात आय.टी. कंपनीसमोर तरुणावर कोयत्याने हल्ला. सत्य समोर आल्यावर पोलीसही चक्रावले. CCTVमध्ये काय दिसलं ते आपण पाहूया. तोपूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. विमाननगरमध्ये गुरुवारी पहाटे 3 वाजता घडलेल्या धक्कादायक घटनेत 33 वर्षीय आय.टी. व्यावसायिकावर 2 तरुणांनी कोयत्याने हल्ला केला होता. माळुंगे येथे राहणारा हा तरुण मूळचा पश्चिम बंगालचा असून तो आपल्या होणाऱ्या पत्नीला, जी आय.टी. कंपनीत कार्यरत आहे, तिला घेण्यासाठी गेला असता ही घटना घडलेली आहे. या हल्ल्यात त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. पाठीवर, डोक्यावरही जखमा झाल्या आहेत. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. येरवडा पोलीस ठाण्यात BNS कलम 118 2 धोकादायक शस्त्र वापरून गंभीर दुखापत, सामायिक उद्देशाने हल्ला या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार व्हिडिओत दिसणाऱ्या दोन्ही आरोपींना हडपसरमधून 6 तासाच्या अंदर अटक करण्यात आली. अटक करून काल 12 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे बालाजी शिवाजी मुंडे आणि सिद्धार्थ ईश्वर डालिया अशी आहेत. मुंडे यांच्यावर याआधी दोन्ही गुन्हे दाखल हडपसर आणि काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल आहेत, तर डालिया यांचा कोणताही गुन्हेगारीचा इतिहास नाही. हल्ल्यावेळी कोयत्याचा धारदार भाग वापरला त्यामुळे गंभीर जखम टळली. सध्या पीडित तरुणाला रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला असून धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.